जय जिजाऊ बांधवांनो, आज पोलखोल करणार आहे ती अजय बावस्कर या महाराजाची। या महाराजाने काल जी काही पत्रकार परिषद दिली त्या पत्रकार परिषदेच्या विषयी ते जे काही बोललाय त्याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे। कारण हा महाराज ज्या वेळेस आंतरवालीमध्ये आला त्यावेळेस मनोज जरांगे पाटलांच्या नाकातोंडातून रक्त आलेलं होतं आणि तो आला आणि तो काय बोलला की ज्यावेळेस आयुक्त स्टेजवरून खाली जात होते, ज्यावेळेस कलेक्टर स्टेजवरून खाली जात होते त्यावेळेस तो तिथे जाऊन चिटकला आणि त्यावेळेस तो बोलायला लागला की मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावरून आलोय, तुकाराम महाराजांचा संदेश घेऊन आलोय आणि मी तुम्हाला हे उपोषण सोडा म्हणून सांगतोय आणि मी तुम्हाला पाणी पाजवतो असं बोलण्यासाठी तो आला। पहिल्यांदा ही गोष्ट त्यानं त्याचा निषेध यासाठी करतोय की तुकाराम महाराज तुला स्वप्नात येऊन बोलले का? तुकाराम महाराजांनी कधीच अंधश्रद्धेला थारा दिला नाही। तुकाराम महाराज कधीच अंधश्रद्धेवरती तुकाराम महाराजांचे अभंग नाहीत। तुकाराम महाराजांचं नाव घेतो आणि अंधश्रद्धा पसरवण्याचं काम तू करतो आहेस आणि तू कुठला महाराज नाहीस तर तू सर्वप्रथम राजकीय महाराज आहेस। मंत्रालयामध्ये जाऊन खंडणी वसूल करायचं काम तू करतोस। जमिनीचे ज्या जमिनीचे वाद आहेत त्या वादामध्ये घुसून तू खंडणी वसुली करण्याचं काम करतोयस। कारण तुझ्याविषयी मला पुरेपूर माहिती आमच्या एका भगिनीने दिलेली आहे आणि तो सुद्धा मी कॉल रेकॉर्डिंग ती व्हायरल करणार आहे। कारण तू कुणाला लुटण्याचं काम केलंयस, तू काय काय बरळतो आहेस। कारण भंडारा डोंगरावरती तू जी काही रूम करून ज्या म्हणजे भंडारा डोंगरावरती जी रूम आहे तुला दिलेली ती रूम सुद्धा तू एका मंत्र्याच्या नावाने ती रूम घेतली आहेस आणि ती रूम बच्चू कडूच्या नावावरती दबाव टाकून तिथे रूम घेतली आणि त्या रूमचा 1 रुपया सुद्धा तू भाडं दिलं नाहीस आणि तू कुठे हे केलंयस। 14 वर्षाच्या मुलीवरती तू हात टाकण्याचा प्रयत्न केला होतास त्यावेळेस सुद्धा तुला राजकीय वलयामुळे तू वाचलास, नाही तर तुझ्यावरती त्यावेळेस सुद्धा केस झाली होती। कारण अशा अनेक गोष्टी आहेत तुझ्याविषयी बोलण्यासारख्या। कारण तू महाराज नावाला कलंक आहेस। तू ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचं नाव घेतोस आणि तू अशा गोष्टी करतोस आणि ज्यावेळेस प्रहार जनशक्तीतल्या ज्या काही महिला काम करतात त्या महिलांवरती हात टाकण्याचं सुद्धा काम तू केलं होतंस। कारण त्याच्याविषयी माझ्यापर्यंत जी काही व्हिडिओ पोहोचलेला आहे, जी काही कॉल रेकॉर्डिंग पोहोचलेली आहे ती कॉल रेकॉर्डिंग सुद्धा मी व्हायरल करणार आहे। तू महाराज नावाला कलंक आहेस आणि तू त्यावेळेस ज्या ताईंना बोललास की ताई छत्रपती शिवरायांना सुद्धा म्हणजे तू इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन बोलतोयस। छत्रपती शिवरायांचं सुद्धा नाव तू त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये तुझ्या आलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे। आणि तुला काल कुणी सुपारी दिली, कशाची सुपारी दिली, 40 लाख रुपये कुणी दिले आणि तू काय बरळायला लागलास आणि हे वक्तव्य। कारण मनोज जरांगे पाटलांच्या मी आंतरवालीमधून बोलतोय। आंतरवालीमध्ये तुझा आणि या आंदोलनाचा कधीच संबंध नाही। तू कुठल्या समन्वयकांसोबतही आंदोलनाच्या म्हणजे नव्हतास आणि तू जे काही बोलतोयस ना याला कुठेच पुरावे नाहीयेत। कारण तू ज्या नेत्यासोबत येत होता, बगलामध्ये दप्तर अडकून त्यांच्यासोबत चाटुगिरी करण्यासाठी येत होतास आणि तू म्हणत होतास मी यांचा जवळीकचा माणूस आहे आणि तू ज्यावेळेस वाशीच्या सभेत आलास, लोणावळ्याच्या सभेत आलास त्याच्या अगोदरचं तुझं कुठेच आंतरवालीच्या सोबतचं नातं नाहीये आणि तू आंतरवालीच्या वाशीच्या लोणावळ्याच्या सभेमध्ये आल्यानंतर तू ज्या काही नेत्यासोबत आला होतास आणि जे काही तू अधिसूचना काढण्यासाठी सुद्धा तू त्या मंत्र्यांसोबत शिष्टमंडळासोबत आलेला होतास आणि मग आता तू कुठे गेलं ते अधिसूचनेचं पारित करण्यासाठी। म्हणजे तू सुपारी घेणारा महाराज आहेस। महाराज लोक मंत्रालयात जात नसतात। महाराज लोक मंत्रालयामध्ये लोकांच्या विषयी म्हणजे सेटलमेंट करण्यासाठी जात नसतात आणि तू मुंबईला सुद्धा काय काय करतोस याच्याविषयी सखोल रेकॉर्डिंग त्या आमच्या भगिनींनी दिलेली आहे आणि त्या भगिनींचं नाव मी तुम्हाला त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही पाहणार आहे आणि ती रेकॉर्डिंग सुद्धा आपण व्हायरल करणार आहेत। हा महाराज नसून हा ढोंगी आहे। कारण ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुनी म्हणती साधू। अरे हा तू ढोंग्याचा रूपात आहेस आणि तू ढोंगी या त्या काळामध्ये ज्या वेळेस संत तुकोबारायांनी सांगितलं नाथाळाच्या माथी हाणू काठी, तुझ्या माथ्यावरती काठी हाणण्याचं काम या ठिकाणी मराठा समाज करणार आहे। कारण इथे काल
काल 196वी कीर्तन सेवा 197-96वी कीर्तन सेवा आंतरवालीमध्ये पार पडली आणि वारकरी संप्रदायाच्या सोबत चालणारे मनोज जरांगे पाटील आहेत, संत तुकोबारायांचे शिवरायांचे विचार घेऊन चालणारे मनोज जरांगे पाटील आहेत, वारकऱ्याला धारेकरी म्हणून पाठवणारे संत तुकोबाराय आणि त्यांचं नाव घेऊन तू बरळण्याची भाषा करतो आहेस। आज मनोज जरांगे पाटलांनी संत तुकोबारायांच्या विषयी जर माझ्याकडून काही चूक झालं असेल वक्तव्य, ते चुकलेच नाहीत आणि कारण ते त्यावेळेस मी तिथे स्टेजच्या जवळ होतो त्यावेळेस ते बोलले की मी संत तुकोबारायांना ओळखतो, तुझ्यासारख्या ढोंग्यांना सर्वांना ओळखतो, मी संत बिंत सगळं ओळखून घेतो। मनोज जरांगे पाटलांची भाषाच तशी आहे, भाषा शैली तशी आहे आणि त्यामधून तू अपप्रचार करण्याचं काम करतो आहेस। आणि अरे मूर्खा, तू तर लहान लेकराला सुद्धा सोडलं नाहीस की रे, तू मनोज जरांगे पाटलांच्या लहान लेकरांवरती सुद्धा तू टीका करायची भाषा करतोय। अरे ज्या लेकरांचा बाप आज आंतरवालीमध्ये 17 दिवस उपोषण करतोय, जवळपास एवढं उपोषण कडक उपोषण करत असताना लेकरांना आपल्या दुःख आईवडिलांमध्ये बापांमध्ये ईश्वर दिसतो, पांडुरंग आईवडिलांमध्ये लेकरांना दिसतो। कीर्तनाच्या माध्यमातून अनेक महाराज लोक सुद्धा सांगतात आधी आई वडील त्याच्यानंतर आपले ईश्वर, आणि ज्यावेळेस पुंडलिकाला भेटण्यासाठी माझा पांडुरंग आला तर पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी केव्हा आला तर आई वडिलांची सेवा केल्यानंतर पांडुरंग पुंडलिकाला भेटण्यासाठी आला। हा उपदेश तू वारंवार कीर्तनामध्ये करत असशील, पण मला कळत नाही तू माथे फिरू असशील, तू कीर्तन करतो का नुसते ढोंग रचवतो किंवा नुसत्या सुपाऱ्या घेऊन या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जमिनी बळकवण्याचं काम करत आहेस, याच्याविषयी तुला येत्या काळामध्ये तू मोबाईल न सुद्धा तुझा बंद करून ठेवलास, तू मोबाईल ऑन कर आणि महाराष्ट्रातले तमाम मराठा बांधव तुला फोन करून विचारतायत की नेमकं तुझं आणि आंतरवालीचं नातं काय, आंतरवालीकर सुद्धा तुझ्याविषयी आता बोलतायत आणि तू जर आता नाही जर बोललास, तू जर येत्या काळामध्ये आम्हाला समोर कुठं दिसतील तर तिथंच तुझी नांगी ठेसल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार नाही। कारण हा अपप्रचार तू करण्याचं काम करतो आहेस, हा अपप्रचार तुला येत्या काळामध्ये भावणार आहे। मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व मराठा समाजाचं आहे आणि मराठा समाजानं डोक्यावर त्यांना घ्यायचंय की मराठा समाजांनी त्यांना खांद्यावर घ्यायचंय, हे मराठा समाज बघून घेईल। तू कोण आम्हाला सांगणारा, आणि तू एका राजकीय पक्षाशी जुळलेला होतास, त्या राजकीय पक्षानं तुझी सुद्धा हकालपट्टी करून ठेवली आहे, नाहीतर आम्ही कालपर्यंत तुझ्या म्हणजे राजकीय पक्षानं तुझी हकालपट्टी केली आहे, बच्चू कडूंनी तुझी हकालपट्टी केली आहे। येत्या काळामध्ये तू जिथे जिथे दिसशील तिथे तिथे तुला लोक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आम्ही कुणाही माणसाला कुणालाही त्रास देण्याचं काम करत नाही, पण तुला आमच्या स्टेजवरती येण्याची काय गरज होती? तू कोण शहाणा? तू त्या ठिकाणी स्टेजवरती येऊन सांगतो की मी तुकाराम महाराजांचा जवळीकचा आहे, तुकाराम महाराजांनी मला संदेश दिला आहे। अरे तुकाराम महाराज या पृथ्वी तलावावरतीच नाहीत आणि नाथाळा, अरे चांडाळा, तू काय काय भाषा बोलतोयस, नेमकं काय बोलतोयस मला हेच कळत नाही। तुकाराम महाराजांचा संदेश तुला काय तुकाराम महाराज स्वप्नात येऊन बोलतायत? अरे लाचार माणसा, तुकाराम महाराजांचा अपमान करू नको, छत्रपती शिवरायांचा अपमान करू नको। नेमकी भाषा काय बोलतोय? तुकाराम महाराजांचे अभंग नीट वाच, गाथा नीट वाच, कारण जे आपण अशी ठावेत ते इतर सांगावे तुकाराम महाराज सांगतात आणि तू विरोधात बोलण्याची भाषा करतो आहेस या ठिकाणी। कारण या ठिकाणी म्हणजे ढोक महाराजांचं कीर्तन झालं, या ठिकाणी प्रकाश महाराज साठेंचं कीर्तन झालं, या ठिकाणी अनेक नामवंत महाराजांची कीर्तनं आंतरवालीमध्ये झाली या ठिकाणी, आणि ती महाराज लोक सुद्धा मनोज जरांगे पाटलांना मानतात आणि वारकरी संप्रदाय सुद्धा मनोज जरांगे पाटलांना मानतात। मी एक विनंती करेल या व्हिडिओच्या माध्यमातून महाराजांना सुद्धा की अशा या महाराजांच्या वक्तव्यावरती आपण निषेध करणं कर्तव्य आहे, कारण येत्या काळामध्ये हा वारकरी संप्रदायाचा प्रचार वेगळ्या दिशेने नेण्याचं काम करतोय, वारकरी संप्रदायामध्ये राजकारण घुसवण्याचं काम करतोय आणि त्याच्या संदर्भामध्ये महाराज लोकांनी सुद्धा बोलणं गरजेचं आहे आणि आपण हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, कारण हा महाराजांना येत्या काळामध्ये याची जागा आपल्याला दाखवायची आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया, महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचवायचा आहे। लाईक, शेअर आणि कमेंट करायला कोणी विसरू नका। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद बांधवांनो।